निशंक हो, निरभय हो मनारे, प्रचंड स्वामी बळपाठीशी रे. अतर्क्य अवधूत हे स्मरणगामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी, अशक्य हि शक्य करतील स्वामी. श्री गणेशाय नमः. अवधूत चिंतन. श्री गुरुदेव दत्त. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. प्रिय स्वामी भक्तांनो, श्री स्वामी संदेशमध्ये आपले सहर्ष स्वागत आहे. आपल्या ज्या काही समस्या आहेत त्या स्वामींना सांगून मोकळे व्हा, कारण त्यातून नक्कीच मार्ग मिळतील. प्रार्थना करा, कारण प्रार्थना स्वामी ऐकतील. विश्वासाने केलेली प्रार्थना स्वामी स्वीकार करतात, याचे अनुभव कित्येक भक्तांनी घेतले आहे. तारक मंत्रावर संपूर्ण विश्वास ठेवा. स्वामी शक्तीवर संपूर्ण विश्वास ठेवा. स्वामींची अद्भुत शक्ती सतत तुमच्या आजूबाजूला असेल. जेव्हा जेव्हा तुम्ही तारक मंत्र ऐकाल किंवा मनापासून म्हणाल, तेव्हा तेव्हा ती शक्ती तुमच्यासाठी कार्य करू लागेल. ती आहे महान शक्ती, आपल्या देवाची स्वामी शक्ती. स्वामी शक्तीवर विश्वास असल्यास माझा देव महान, माझ्या देवाची शक्ती महान असे टाईप करायला विसरू नका. स्वामी म्हणतात, बाळा, आता तुला घाबरायची गरज नाही. भगवंत स्वतः तुझ्या आयुष्यात तो चमत्कार जो अद्भुत आहे, तुझ्या भाग्यात चमत्कारिक घटना घडणार आहे. त्यासाठी पुढील काही मिनिटे या आध्यात्मिक संदेशाला दे, कारण हे माझे बोल आहेत. जर तुम्ही पुढील काही मिनिटे हा संदेश ऐकत राहिलात तर तुमच्यात ती ऊर्जा निर्माण होईल आणि त्यामुळे तुम्ही अधिक प्रसन्न व्हाल. तुम्ही आश्चर्याने परिपूर्ण व्हाल. इतके आशीर्वाद तुमच्या मार्गात येऊ लागतील. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तुझ्या आयुष्यातील जे काही नकारात्मक आहे ते माझ्या चरणी अगदी या क्षणाला सोपवून टाक आणि त्यातून मुक्त हो, कारण ते सर्व काही घडेल ज्याची तुम्ही अपेक्षा करत आहात, इच्छा ठेवत आहात. मग तुमच्या इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुम्ही प्राप्त कराल. तुमचा भाग्योदय निश्चित केल्या जात आहे. तुम्ही तुमच्या आव्हानांसाठी सज्ज आहात. तुम्हाला कुठलेही आव्हान आले तरी घाबरून जाऊ नका, कारण तुमचा देव, तुमचा परमपिता परमेश्वर तुमच्या सोबत आहे. तुम्ही मला ब्रह्मांड नायक म्हणून हाका मारताना मग माझ्यावर संपूर्ण विश्वास असल्यास, होय देवा, माझा विश्वास आहे असे टाईप करा. तुमच्या वेदना, तुमचे दुःख मी जाणत नाही असे कधीही घडत नाही, किंवा मी त्याकडे दुर्लक्ष करतो असे देखील घडत नाही. पण कधी कधी काही भोग हे तुम्हाला ते संपवूनच पुढे जायचे असते. कधी कधी तुमच्या काही मागील कर्मांना देवही चुकवू शकत नाही. ते तुमच्या पुढे येतात तेव्हा तुम्हाला काही त्रास, काही यातना आणि काही दुःखांचा सामना करावा लागतो. पण ते काही काळापुरते असते. बाळा, मी तुझ्यावर आज आशीर्वादांचा वर्षाव करण्यासाठी आलो आहे. तुझे भोग आज संपले आहे. तुम्ही त्या त्रासातून, दुःखातून बाहेर काढल्या जात आहात. विनाकारण इथे काहीही घडत नाही. बाळा, तू माझी प्रार्थना केली आहेस, मला प्रार्थनेद्वारे बोलावले आहेस, म्हणून आज मी तुझ्या पुढे आहे. तू मला माऊली रूपात पाहू इच्छितोस. तुझ्या वेदना, दुःख हरण करणारा हा संदेश मी तुझ्यासाठी पाठवला आहे. याकडे दुर्लक्ष न करता पुढील काही मिनिटे तुझ्यासाठी आश्चर्यकारक आशीर्वादांची आहेत. तुम्ही जर एकाग्र मनाने, श्रद्धायुक्त अंतःकरणाने माझे स्मरण करत हा संदेश ऐकाल तर माझा अनुभव तुम्हाला अगदी या क्षणाला सुद्धा होईल. बाळा, मी तुम्हाला कधीच
एकटं सोडत नाही. माझे आशीर्वाद आणि माझे चमत्कार तुमच्या अवतीभोवती येऊन थांबलेले असतात. पण तुम्ही जेव्हा ते प्रयत्न करता तेव्हाच तुम्ही त्यांना प्राप्त करू शकता. कारण तुम्ही प्रयत्न जर नाही केले तर मी तुम्हाला ते देऊ इच्छित नाही. आणि तुम्ही जर प्रयत्न केले तर तुमच्या इच्छेच्याही पलीकडे मी तुम्हाला खूप काही देऊ इच्छितो, जे तुमच्या मनात देखील नाही. बाळा, प्रयत्नांना महत्त्व द्या. प्रयत्न केल्याशिवाय कुणीही काहीही प्राप्त करू शकत नाही. हा या ब्रह्मांडाचा नियम आहे. तुम्ही जेव्हा काही इच्छा करता तेव्हा देखील इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होतात. कारण ती तुम्ही इच्छा प्रगट केली आहे या ब्रह्मांडाला, या देवाच्या दिव्य शक्तीला. तेव्हा तुम्ही जाणून घेण्याचा प्रयत्न करत आहात. तर मी आज तुम्हाला सांगू इच्छितो की तुम्ही जे काही या जगात असताना या ब्रह्मांडाला द्याल, या जगाला द्याल, तेव्हा ते तुम्हाला दुप्पट होऊन मिळेल. आणि त्यात तुम्ही जर आनंद वाटाल तर तो तुम्हाला पुनश्च आनंदाच्या रूपाने प्राप्त होतो. हा या ब्रह्मांडाचा नियम आहे. भगवंत तुम्हाला तेच देऊ इच्छितात जी तुमची इच्छा आहे. पण जास्त करून तुम्ही तेच चांगले कर्म करावे ज्यामुळे तुम्ही इच्छित प्राप्त करण्यासाठी प्रयत्न करत आहात. प्रयत्न हे यशस्वी होतात. कारण यशासाठी तुम्ही जे काही प्रयत्न करता ते तुमच्या मनातून घडतात. तुमच्या सर्व काही कर्मांना देव पाहत आहे. म्हणून आपल्या कर्मांवर लक्ष केंद्रित करा. कधीही कुणाच्या मनाला दुखावला जाईल अशा वेदनादायक शब्दांनी कुणाचे मन दुखावू नका. जरी वेळ कठीण वाटत असेल, काही बोलावेसे वाटत असेल, समोरचा तुमचा कधी कधी अपमानही करत असेल, तरीही ते सर्व काही पचवून घेण्याची क्षमता निर्माण करा. कारण त्या क्षमतेमुळे तुम्ही कधीही विरोधाभास आणि तुमचे विरोधी प्राप्त करणार नाहीत. तुमचे कोणीही कधीही वैरी निर्माण होणार नाहीत. आणि तुम्ही जर तात्काळ कुणालाही उत्तर द्याल, मग ते मोठं असो वा लहान, कधीही तुमच्या मनातील जे काही येईल ते बोलून टाकाल. त्या क्षणाला तुमच्याशी संवाद साधण्यासाठी पुढे कोणी धजावणार नाही आणि त्यामुळे त्रास तुम्हालाच होईल. काही वेदना होतील, काही दुःखही होईल. त्यामुळे कधीही आपापसात जेव्हाही वादविवाद निर्माण होतात तेव्हा थोडी शांतता पाळा. अगदी कुटुंबासोबतही हेच लागू केल्या जाते. कधी कधी तुम्ही तुमच्याच नात्यांसोबत इतके काही वादविवादात पडून जाता की त्यातून बाहेर पडणे तुम्हाला कठीण होऊन जाते. त्या क्षणाला तुमचा देव तुमच्या पाठी उभा आहे हे तुम्हाला माहीत आहे. पण तुम्ही प्रत्युत्तर देऊन ते कधीही वाढवू नये. वादविवादांना वाढवणे न करता त्याचा अंत कसा करता येईल याकडे जास्त लक्ष पुरवा. देव तुमच्या पाठीशी उभा आहे याचा अर्थ तो तुम्हाला चुकीच्या दिशेने पाठवतो असे नाही, तर तो तुम्हाला त्या ठिकाणी थांबवतो ज्या ठिकाणी तुम्ही चूक करत आहात. हे लक्षात घ्या की देव तुम्हाला कुठल्याही चुकीच्या वळणावर जाऊ देण्यापासून थांबवतो. तुमच्या वाणीत तो गोडवा, प्रेम आणि आपुलकीचे भाव ठेवा, ज्यामुळे तुम्ही तुमच्या नात्यापासून कधीही दूर होणार नाही. मला माहीत आहे की तुमचे सर्वाधिक प्रेम तुमच्या कुटुंबातील प्रत्येक सदस्यासोबत, नात्यासोबत जुळलेले आहे. तुमच्या मनात त्यांच्याविषयी प्रेम, आदर, जिव्हाळा आणि आपुलकी भरलेली आहे. पण कधीकधी ताणतणावामुळे, काही संघर्षामुळे तुमच्यात वाद निर्माण होतात. त्यावेळेस संयम ठेवा, धीर ठेवा. कारण मी तुमच्यात ते वादविवाद होत असताना पाहू शकत नाही. मी आज तुम्हाला आज्ञा करतो की जितनी शांतता पाळू शकाल तितकी पाळा. कारण त्यामुळे तुम्ही अधिक माझ्याजवळ स्वतःला प्राप्त कराल. मी कुठे दूर नाही, मी कुठे लांब नाही. म्हणूनच प्रत्येकाचे मन दुखावत जाऊ नका. प्रत्येकाच्या मनात मी विराजमान आहे. कारण मीच कर्ता आहे
मीच करविता आहे. तुम्ही तुमच्या शत्रूमध्येही मला पाहाल तेव्हा तुमचे शत्रुत्व नष्ट होईल, तुमचे मन शांत होईल, कारण तुम्ही त्यात माझे दर्शन केले आहे. देव म्हणतात, बाळा, मी कधीकधी तुझ्यासाठी असे द्वार उघडतो जे तुझे विरोधीच तुझ्यासाठी उघडून देण्यासाठी तयार असतात, कारण तू जोमाने ते प्रयत्न करू लागतो. ते मिळवण्यासाठी तुझा संघर्ष ज्या क्षणाला सुरू होतो ना, त्या क्षणाला तुझ्यासाठी ते द्वार उघडल्या जाते. बाळा, तू जर आज त्या द्वारात प्रवेश करू इच्छित असशील तर आत्ताच होय म्हण, कारण त्या द्वारातून तुमच्यासाठी आनंद, प्रगती, चांगले मार्ग, चांगले कर्म एकत्रित करून तुमच्या कुटुंबाचे प्रेम, स्नेह, चांगले बोल आणि खूप काही अशा गोष्टी ज्या तुम्हाला हव्याशा आहेत त्या सर्व काही मिळणार आहेत. तुम्ही ते स्वीकार करण्यास तत्पर आहात. तुम्ही जर ते योग्यतेने प्राप्त करू इच्छित असाल तर पुढे या आणि त्याचा स्वीकार करण्यास मी तयार आहे असे टाईप करा. देव तुमच्या रिकाम्या मनातील त्या जागा प्रेमाने, आनंदाने भरू इच्छितो. जे कोणी प्रेमाच्या शोधात आहेत, आनंदाच्या शोधात आहेत आणि नात्यातील गोडवा त्यांना हवा आहे, त्यांना नक्कीच त्या नात्यातील गोडवा प्रदान होईल आणि त्यांचे सुसंवाद निर्माण होतील. तुम्ही ज्या अपेक्षा ठेवत आहात ते देव तुमच्या दिशेने पाठवत आहे. ते स्वीकार असल्यास होय, मी ते स्वीकार करतो असे टाईप करा. काही अद्भुत आणि दैवी शक्ती तुम्हाला ज्या क्षणाला सहाय्य करते ते सहाय्य तुम्हाला हवे असल्यास होय म्हणा, कारण दैवी शक्ती तुमच्यासाठी सतत कार्यरत आहे. या ब्रह्मांडातली दिव्य शक्ती तुमच्यासाठी प्रत्येक क्षणाला कार्य करत आहे. स्वतः भगवंत तुझ्या पुढे येऊन तुझ्या समस्यांना समाप्त करण्यासाठी तुझ्या पुढे आज उभा आहे. जर तू हे बोल ऐकत आहेस तर होय देवा, तुमचे बोल मी ऐकत आहे असे टाईप करा. विविध मार्गांनी तुमच्या दिशेने येणारे आशीर्वाद, चमत्कार घडू लागतील. तुम्ही ज्या काही अपेक्षा, इच्छा ठेवत आहात ते पूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या मार्गात येतील. कधीही स्वतःला एकटे मानू नका, कारण देवाची साथ तुम्हाला त्या कठीण काळातही आहे, होती आणि राहील. जर तुमचा स्वामी शक्तीवर अफाट विश्वास आहे तर होय, माझा स्वामी शक्तीवर अफाट विश्वास आहे असे टाईप करा. देव म्हणतात, बाळा थांब, या संदेशाला चुकवू नकोस, कारण मी इतरांसारखा तुला चुकवणारा देव नाही. मी कधीही तुमच्या हितासाठी कार्य करत आहे. मी तुमच्या भल्यासाठी कार्य करत आहे. माझ्या अपेक्षा आणि इच्छा तुम्ही जाणत असाल तर मी तुमच्यासाठी कार्य करत आहे, कारण तुम्ही ते सर्व काही करावे अशी माझी इच्छा आहे. तुम्ही ते मोठे कार्य करावे, तुमचे नाव व्हावे आणि तुम्ही अधिक संपत्ती, आनंद, कौटुंबिक सुख प्राप्त करावे अशी मी तुम्हाला आज्ञा करतो. त्यासाठी तुम्ही जे काही शक्य आहे ते करू शकता. मला माहीत आहे की हे मिळवणे तुमच्यासाठी कठीण नाही, कारण तुम्ही त्याच प्रयत्नात आहात. तुम्ही जे काही प्राप्त करण्याची इच्छा माझ्यापुढे प्रगट केली आहे त्यासाठी मी तुम्हाला आज आशीर्वाद देण्यासाठी आलो आहे. भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी उभा आहे. तू कधीही एकटा नव्हतास, एकटा नाहीस आणि एकटा राहणार नाहीस. देव म्हणतात, बाळा, अगदी या क्षणाला तुम्ही हा पवित्र, दैवी, आध्यात्मिक संदेश ऐकत आहात. तुम्ही माझ्या आशीर्वादाने परिपूर्ण आहात. तुम्ही मला शोधण्याची गरज नाही, कारण तुम्ही ज्या काही ताणतणावातून निघत आहात ते सर्व काही तुम्ही पार केले आहे. जे तुमच्यासाठी त्रासदायक होते, कठीण होते, पण तुम्ही ते सर्व काही पार करून पुढे गेला आहात. मला माहीत आहे
ते पार करणे कठीण होते, पण अशक्य मात्र नव्हते, कारण तुमचा देव तुमच्या सोबत आहे. अगदी प्रत्येक क्षणाला तुम्हाला मला शोधण्याची गरज आहे. मी तुला मदत करीन. हार मानणे हा पर्याय नाही, तर कार्य करणे, कार्याकडे लक्ष पुरवणे ही आजची गरज आहे. बाळा, जेव्हा जेव्हा तुम्ही एखाद्या कार्यात मन अधिक लावता, तेव्हा अधिक उत्साह, आनंद आणि प्रगती तुमच्या दिशेने येऊ लागते. तुम्ही जेव्हा पाहाल की तुम्ही निराश आहात, ताणतणावाने भरले आहात आणि खूप काही अशा नकारात्मक ऊर्जेने भरले आहात, तेव्हा तुम्ही प्रत्येक कार्यात अयशस्वी होता. आणि त्याचप्रमाणे तुम्ही जर देवाचे स्मरण करून, प्रत्येक कार्यात देवाचे स्मरण करून पुढे जाण्यासाठी प्रयत्न करत राहता, तेव्हा तुम्ही पाहता की अशक्य गोष्टीही तुमच्यासाठी शक्य केल्या जातात. तुमचे आशीर्वाद वाढू लागतात. तुम्ही ते सर्व काही ताणतणाव कमी झाल्याचे अनुभव करता. तुम्हाला मला शोधण्याची गरज आहे, कारण मी आज तुमच्या पुढे आलो आहे. तुम्ही जेव्हा ते सर्व काही शोधू इच्छिता, जे तुमच्यासाठी ताणतणाव कमी करणारे आहे, तुमचे संघर्ष कमी करणारे आहे, तुमच्या जीवनात वृद्धी आणि खूप काही संकल्पपूर्तीसाठी आहे, ते शोधण्याचा प्रयत्न करा. देव म्हणतात, माझ्या प्रिय बाळा, तू जर हा संदेश अर्धवट सोडल्यास तुला ते सर्व काही आशीर्वाद मिळण्यापासून थांबवल्या जातील. कारण तुम्ही जेव्हा प्रयत्न करता, तेव्हा मी तुम्हाला यश देण्यासाठी आहे. तुम्ही जेव्हा माझी प्रार्थना करता, तेव्हा मी उत्तर देण्यासाठी आहे. जेव्हा तुम्ही माझी आराधना करता, तेव्हा मी ती स्वीकार करतो. तुमच्या दिशेने आशीर्वाद येऊ लागतात आणि माझे बोल ऐकण्यासाठी जे थांबतात, त्यांच्यासोबत चमत्कार घडू लागतात. आशा ठेवा ती देवाकडून, अपेक्षा ठेवा ती देवाकडून. काही सांगायचे ते सर्व सांगा देवाला, इतर मनुष्यांना नाही. इतर कुणीही तुम्हाला मदत करू शकत नाही. देवाची मदत ही सर्वश्रेष्ठ मदत आहे. जेव्हा तुम्ही देवाकडे प्रार्थना करता, तेव्हा अद्भुत चमत्कार घडू लागतात. तुमची प्रार्थना स्वीकार केल्या जाते. मनातील वेदना, दुःख इतरांना सांगितल्यापेक्षा आपल्या स्वामीसमोर बसावे. स्वामींना मनातील प्रत्येक गोष्ट सांगून टाकावी आणि त्यातून मोकळे व्हावे. कारण देव सर्व काही जाणतात आणि त्यावर मार्ग देखील काढतात. जर तुमचाही विश्वास स्वामी शक्तीवर असेल, दैवी शक्तीवर असेल, तर आत्ताच या संदेशाला लाईक करा आणि तुमच्या प्रियजनांना, ज्यांना अशा संदेशांची आवश्यकता आहे, ज्यांचे मन हरलेले आहे, त्यांचे मन कशात लागत नाही, त्यांना हे संदेश पाठवा. कारण त्यामुळे त्यांच्या हारलेल्या मनाला पुन्हा उत्साह मिळेल आणि स्वामी शक्तीवर विश्वास वाढू लागेल. स्वामी चमत्कार करतात कारण ते देव आहेत. कारण देवाच्या संपूर्ण श्रद्धा ठेवल्यास ते चमत्कार घडू लागतात. तुम्ही अपेक्षेपेक्षाही अधिक यश तेव्हाच प्राप्त करता जेव्हा तुमचा आत्मविश्वास वाढलेला अधिक असतो. तो विश्वास कोण वाढवतं, तर ते देवच वाढवतात. कारण देवाजवळ त्या अद्भुत शक्ती आहेत, ज्यामुळे तुम्हाला ते सर्व काही शक्य केल्या जाते. कधी कधी तुम्हाला पलोपली असे वाटत असताना की या गोष्टी अशक्य आहेत, तेव्हा देखील तुमच्यासाठी काही शक्यता पूर्ण केल्या जातात. त्या अशक्य गोष्टी शक्यतेत बदलल्या जातात. तुम्ही आजपर्यंत असे अनुभव केले असतील तर होय म्हणा. देवाचे अनुभव मी केले आहेत. स्वामींचे अनुभव मी स्वीकारले आहेत. मी त्या अशक्य गोष्टींना शक्य होताना पाहिले आहे. असे अनुभव तुम्हालाही आले असतील तर नक्कीच होय म्हणा, मी देवाचे अनुभव घेतले आहेत असे टाईप करायला विसरू नका. स्वामी माऊलीचा हा दिव्य पवित्र संदेश जिथे कुठे ऐकल्या जात आहे, ती जागा पवित्र होईल. ऐकणारे मन, हृदय पवित्र होईल. कारण स्वामी शक्ती अफाट आणि अनंत आहे. जी ऊर्जा स्वामींची आहे ती दिव्य आहे. तुम्ही फक्त विचार करा आणि ते पूर्ण करणारे आशीर्वाद स्वामी देतील. याचा अनुभव कुणी केला आहे का? जर केला असेल तर आत्ताच होय लिहा. जर स्वामींची शक्ती तुम्हाला दिव्य आणि पवित्र वाटत असेल तर देवाची शक्ती पवित्र आहे, ऊर्जावान आहे. मी ते स्वीकारतो असे टाईप करा. देव आज तुम्हाला सांगत आहे, माझ्या प्रिय बाळा,
आजचा हा संदेश तुझ्यासाठी आला आहे, कारण तू माझी प्रार्थना मनोभावे केली आहेस. तू ती सर्व काही इच्छा माझ्यापुढे प्रगट केली आहेस. आता तुझ्या इच्छा पूर्ण होणार आहेत. मी तुझ्यासाठी ते द्वार उघडत आहे, ज्यामुळे तुम्ही अधिक प्रसन्न व्हाल. तुमच्या इच्छा पूर्ण करणारे आशीर्वाद तुम्ही प्राप्त कराल. चुकूनही दुर्लक्ष करू नका, कारण मी तुमच्या दिशेने जे काही पाठवत आहे त्यात तुमच्यासाठी यश आहे, भरभराट आहे, सुख आहे आणि तुमच्या आनंदाला वाढवणारे काही क्षण आहेत. ते सर्व काही आशीर्वादाच्या रूपात तुमच्या दिशेने येत आहे. ते स्वीकार असल्यास होय देवा, मी स्वीकार करतो असे टाईप करा. देव तुमच्या संपूर्ण कुटुंबाला सुरक्षेने परिपूर्ण करणारे आशीर्वाद तुमच्या दिशेने पाठवत आहे. वेगवान गतीने ते सर्व काही घडणार आहे, ज्याची तुम्हाला इच्छा, अपेक्षा आणि खूप काही मनात इच्छा आहे. जेव्हा तुमच्या मनातील इच्छा प्रबळ होते, तेव्हा चमत्कार घडू लागतात. देवावर संपूर्ण श्रद्धा ठेवा. भक्तियुक्त अंतःकरणाने स्वामीची सेवा करत असताना मनोभावे स्वामींना प्रार्थना करा. हे स्वामी राया, मी तुझा प्रिय बाळ आहे. माझ्यावर तुमचा आशीर्वाद निरंतर राहो. माझ्या हातून जे काही चुकीचे घडले आहे त्यासाठी मी आज तुमची क्षमा मागतो आणि कधी पुन्हा माझ्या हाताने ते पाप घडू देऊ नका, कारण मी तुमचा प्रिय बाळ आहे. माझ्या वेदना, दुःख, त्रास कमी करा, कारण मी तुमचा बाळ आहे. तुम्ही माझ्यावर आशीर्वादांचा वर्षाव करावा, यासाठी आज मी तुमची प्रार्थना करत आहे. तुम्ही माझ्या मनातले प्रत्येक इच्छा जाणता. तुम्हीच मला आशीर्वाद देऊ शकता. मी कोणापुढे हात पसरावे, मी कोणापुढे इच्छा मागावे, तेव्हा मला फक्त तुम्हीच दिसता आणि तुम्हीच माझ्या डोळ्यासमोर असता. माझी संपूर्ण श्रद्धा, इच्छा प्रगट करण्याचे स्थान माझे स्वामी माऊली आहेत. म्हणूनच आज मी तुमच्या पुढे आलो आहे. माझी प्रार्थना स्वीकार करा. देवा, मी तुमच्या व्यतिरिक्त कुठेही काही मागू इच्छित नाही. म्हणूनच आज मी तुमच्या पुढे आलो आहे. माझी प्रार्थना स्वीकार करा. मी आज एकटा पडलो आहे. मला एकटे न ठेवता मला समृद्ध करा. मला माझ्या कुटुंबातील आनंद प्रदान करा. मला सुख, समृद्धी, आनंदाने परिपूर्ण करा. माझ्या हातून चांगले कर्म घडवून घ्या. माझी प्रगती दिवसेंदिवस वाढत जाऊ, हा मला आशीर्वाद प्रदान करा. माझ्या इच्छा, अपेक्षांना तुम्ही स्वीकार कराल असे मला आता या क्षणाला वाटत आहे. देवा, मी तुमची प्रार्थना करत आहे. मला दूर लोटू नका. मी तुमच्या चरणाशी आलो आहे. माझे कोटी कोटी नमन स्वीकार करा. हे स्वामी राया, तुम्ही दयाळू आहात, परम मंगल आहात. तुम्ही माझी प्रार्थना स्वीकार करा. तुम्ही अनंत कोटी ब्रह्मांड नायक आहात. तुम्हीच माझे कर्ता आणि करविता आहात. तुम्ही माझी प्रार्थना जी मनोभावे करत आहे ती स्वीकार करा. माझ्या आयुष्यातले ते दुःख, ताण, तणाव आणि संघर्ष कमी करा. माझ्यावर आशीर्वादांचा वर्षाव करा. हे देवा, मी तुमच्या स्वाधीन आहे. मी तुमच्या आशीर्वादाने परिपूर्ण होऊ इच्छितो. मला तुमचा आशीर्वाद हवा आहे. मला तुमचा चमत्कार दाखवा. मला तुमचा चमत्कार हवा आहे. देवा, मला एक नवीन आनंद हवा आहे. तो फक्त तुम्हीच देऊ शकता. तुमच्यातच ती दिव्य शक्ती आहे. तुम्ही परमात्मा आहात, परमेश्वर आहात. हे भगवंता, हे स्वामी राया, माझी इच्छा पूर्ण करा. माझी प्रार्थना स्वीकार करा. आज मी तुमच्यापर्यंत येऊन तुमची प्रार्थना करत आहे. ती मनोभावे करत आहे. ती स्वीकार करा. श्रद्धायुक्त अंतःकरणाने केलेली प्रार्थना स्वामीजवळ नक्कीच पोहोचवल्या जाते. तुम्ही या क्षणाला देवाला प्रार्थना करा. तुम्हाला ज्या काही इच्छा आहेत, अपेक्षा आहेत, आरोग्यात काही समस्या आहेत, त्यासाठी देवाची प्रार्थना मनोभावे करत राहा, कारण देव
ती ऐकतात आणि तुमची प्रार्थना स्वीकार केल्या जाते. देव म्हणतात, बाळा, कठीण काळ लवकरच संपणार आहे. तुम्ही सुख, समृद्धी, विपुलता आणि भरभराटीच्या हंगामात प्रवेश करणार आहात. तुम्ही माझे प्रिय बाळ आहात. तुम्ही वेदनेने ग्रस्त नसावे. तुम्ही आरोग्याने परिपूर्ण असावे. पण तुम्ही तुमचे योग्य कर्म करत राहावे अशी मी तुम्हाला आज्ञा करतो. आपल्या कर्मापासून दूर जाण्याचाही चुकूनही प्रयत्न करू नका, कारण ते दिलेले कर्म तुम्हाला नियोजित आहेत. ते देवांकडून तुम्हाला प्राप्त आहे. एखाद्या नात्याला तुम्ही जर तुमच्या वळणाप्रमाणे वळवू इच्छिता तर तुम्हालाही वेळ द्यावा लागेल. ते सर्व काही त्रास तुम्हाला होत आहेत तर त्यांनाही होत असतील. त्यासाठी संयमाने वागा. धीर सोडू नका. बोलताना संयम ठेवा. नात्यातील प्रेम, गोडवा, आपुलकी तुम्हाला जशी हवी आहे तशीच त्या समोरच्या नात्यालाही हवी आहे. तेव्हा ते देणे सुरू करा. तुमच्या मनात जशा इच्छा आहेत तशाच समोरच्या मनातही इच्छा आहेत. त्या जाणा आणि त्याला पूर्ण करण्यासाठी देवाचे आशीर्वाद प्राप्त करा. तुम्ही जर संयमाने वागाल तर खूप काही भांडणे, वादविवाद नष्ट केल्या जातील आणि तुमच्यासाठी सुखाचे दिवस, सुखाचे क्षण, कौटुंबिक आनंद प्राप्त होण्यापासून तुम्हाला कुणीही वंचित ठेवू शकणार नाही. तुम्ही तुमच्या आशीर्वादाने परिपूर्ण व्हाल. तुम्ही जर हा स्वामी संदेश ऐकत आहात तर तुम्ही माझे प्रिय बाळ आहात. मला माहीत आहे माझे बोल ऐकणारे माझे प्रिय बाळ आहे, कारण ते माझे बोल ऐकायसाठी रोज इथे उपस्थित असतात आणि माझे बोल ऐकतात, कारण मी त्यांच्यावर आनंदाचा वर्षाव करतो. माझ्या बोलाला जे कोणी सत्य मानतात त्यांना माझा आशीर्वादही चमत्कारांच्या रूपात प्राप्त होतो. कधी कधी काही गोष्टींना उशीर लागत असेल तर निराशा मनात घेऊ नका, कारण पुढील आशीर्वादित बाळ तुम्हीच असाल. तुम्हीच ते सर्व काही प्राप्त करत असाल ज्यासाठी तुम्ही माझ्याकडे इच्छा प्रगट करत आहात, प्रार्थना करत आहात. मला माहीत आहे की तुम्ही त्या चमत्कारांची वाट पाहत आहात. मीही तुमच्या दिशेने ते सर्व काही पाठवायला तयार आहे. ते स्वीकारण्यास तुम्ही तत्पर आहात. काही गोष्टी तुमच्या मनावर घेऊ नका. जे कोणी लोक तुम्हाला काही खाली दाखवण्यासाठी कसे वागत असतील, काय बोलत असतील याचा वारंवार विचार करणे थांबवा. आपल्या कृतीवर लक्ष केंद्रित करा, कारण कोण तुमच्या विरोधात काय करत आहे यापेक्षा तुम्ही किती चांगले कर्म करत आहात यावर जास्त भर द्या, कारण तुम्ही अधिक वेगाने पुढे जाल. जे कोणी आज तुम्हाला नाव ठेवत आहेत, जे तुमच्या विरोधात वागत आहेत ते मागेच राहतील आणि तुम्ही पुढे निघून जाल, कारण तुमचा प्रवास आनंदाचा आहे. जर तुम्ही आनंदाचा प्रवास करू इच्छित असाल तर होय देवा, आनंदाच्या प्रवासात मी पुढे चालू इच्छितो असे टाईप करा. देव तुमच्यासाठी असे द्वार उघडत आहे. ज्या हंगामात तुम्हाला प्रवेश मिळत आहे तो हंगाम तुमच्यासाठी सर्वोत्तम आहे आणि तुमच्या चिंता, क्लेश, दुःख हरण करणार आहे. जर तुम्ही त्या हंगामात प्रवेश मिळवू इच्छित असाल तर होय देवा, मी सज्ज आहे असे टाईप करा. कधीही वेळ गेली असे मानू नका. प्रयत्न करण्यास चुकू नका. आशा सोडू नका. आशा ठेवा ती आपल्या देवावर आणि आपल्या परमेश्वरावर ठेवा आणि आपले कर्म सुरू ठेवा. रोमांचक, आनंदित बातम्या तुमच्या मार्गावर आहेत. काय तुम्ही ते स्वीकार करण्यास तत्पर आहात? जर तत्पर असाल तर होय म्हणा आणि ते स्वीकार करा, कारण ते तुमच्या मार्गात येत आहे. काही क्षणाला तुम्हाला असे वाटेल की काहीतरी अद्भुत आहे, चमत्कारिक आहे, कारण ते देवाने पाठवले आहे. त्याचा स्वीकार करा, कारण ते तुमच्यासाठीच येत आहे. कधीही तुमच्या दिशाभूल करणाऱ्या लोकांपासून सावध राहा, दूर राहा. जे कोणी तुमचा पैसा किंवा इतर काही गोष्टी हिरावून घेण्याचा प्रयत्न करत आहे, तुमच्या अधिकारांवर खूप काही जोर करत आहेत की ते सर्व काही अधिकार हिरावून घ्यावेत आणि तुम्हाला रिकामे ठेवावे, असे ज्यांना वाटत आहे ते तुमचे शत्रू आहेत आणि त्यांच्यापासून लांब ठेवण्यासाठी तुमचा देव तुम्हाला आशीर्वादित करतो. माझ्या प्रिय बाळा, चुकूनही आपले अधिकार गमावू नकोस, कारण जे काही तू प्राप्त केले आहेस ते स्वकष्टाने तू अर्जित केले आहेस. कुणाच्याही स्वाधीन करताना विचारपूर्वक, लक्षपूर्वक कर, कारण जे कोणी
तुझ्याकडून ते काढून घेऊ इच्छितात ते तुझ्यासाठी खूप काही विचार करतात आणि ते तुला वर येऊ देऊ इच्छित नाही. त्यामुळे त्यांच्या मनातील कपट मी जाणले आहे. म्हणूनच आज या संदेशातून तुला सांगू इच्छितो की कधीही आपल्या हातातील वस्तू इतरांना देताना एकदा विचार करा, ती व्यक्ती योग्य आहे का? तुम्ही जे काही मान सन्मान आणि सर्व काही लुटवू इच्छिता त्याच्या योग्य आणि पात्रतेची ती व्यक्ती आहे का? कारण तुम्ही तुमच्या बुद्धीतून ते काही विचार करावे आणि तुमच्याच बुद्धीतून ते तुम्हाला उत्तरही प्राप्त होईल. जर उत्तर होय येत असेल तर तुम्ही समाधानी राहा, आनंदी राहा आणि तुम्हाला ते सर्व काही करण्याची आवश्यकता नाही, कारण तुम्हाला तुमचे उत्तर मिळालेले असेल. देव म्हणतात, मी तुझ्या बाजूने कार्य करत आहे, पण तू चुकीची बाजू धरू नये हेच मी तुला सांगू इच्छितो. कधी कधी कोणी तुमच्या खूप काही अधिकाराचा गैरवापर करण्याचाही प्रयत्न करू शकतात आणि त्यामुळे तुमच्या नावाला ते सर्व काही त्रास भोगावे लागू शकतात. म्हणूनच वेळेवर सावध व्हा आणि कुणाकडे आपण ते सर्व काही सोपवावे याचा विचार करा. देव म्हणतात, मी तुला काही संकेत देत असतो. जेव्हा तू ते समजून घेतोस तेव्हा ते तुझ्यासाठी अमृत ठरते. बाळा, जेव्हा जेव्हा देव तुमच्या दिशेने काही पाठवतात, मग ते चमत्कार असोत किंवा माझे आशीर्वाद, ते तुम्ही स्वीकार करावे, कारण देवाकडून जेही येत असते ते तुमच्या कल्याणासाठी येत आहे. तुम्ही जर तुमच्यासाठी काही प्रयत्न करत आहात तर मी तुम्हाला मोठे यश प्रदान करेल. तुम्ही तुमचे कर्तव्य कुणावर ढकलून देऊ नका, कुणालाही ते कार्य सोपवू नका. स्वतः लक्ष केंद्रित करून ते कर्म पूर्ण करा, कारण मी तुमच्या सोबत आहे आणि तुम्ही जे काही इच्छित अपेक्षित यश प्राप्त करू इच्छिता ते त्यामुळेच तुम्ही प्राप्त करत असाल. देव म्हणतात, स्वतःचे काम दुसऱ्यावर ढकलणे ही जबाबदारी टाळणे होय. म्हणूनच आज मी तुम्हाला काही गोष्टींसाठी आशीर्वादित करू इच्छितो की तुम्ही तुमच्या कर्मात योग्य राहाल आणि तुम्ही ते निर्णयही कराल, कारण तुम्ही माझे प्रिय बाळ आहात आणि मी तुम्हाला त्या वेदनेच्या गावातून बाहेर काढत आहे, त्या दुःखाच्या गावातून बाहेर काढत आहे आणि तुम्हाला अशा आनंदी हंगामात प्रवेश मिळवून देत आहे जिथे तुमच्यासाठी प्रत्येक क्षणाला तुमच्या कार्यातून तुमचा आनंद असेल. तुम्ही जे काही कर्म करत असाल त्यातून तुम्हाला आनंदाची प्राप्ती होईल, समाधान प्राप्त होईल आणि इच्छित प्रगती, आर्थिक संपन्नता, विपुलता तुम्हाला प्राप्त होईल. कधीही स्वतःला कुणापुढे कमी लेखू नका. प्रत्येकाला वेगवेगळे कार्य प्राप्त आहेत. प्रत्येकाच्या कार्यात फरक आहे आणि प्रत्येकाच्या मनस्थितीतही फरक आहे. जो जे काही इच्छित आहे त्याला ते मिळणार आहे, पण संयम, धीर ठेवायला हवा. कुणाला ते कधी अगोदर मिळते तर कुणाला काही काळ लागून जातो, पण तुम्ही तुमचे कर्म करणे योग्य आहे. जेव्हा तुम्ही कर्माच्या गतीने पुढे जात राहाल तेव्हा तुम्ही पाहाल की अपेक्षित यश तुम्हाला मिळत आहे. संयम ठेवणे, धीर ठेवणे आणि श्रद्धा ठेवणे हे तुमच्यावर आहे. तुम्ही जितकी देवावर श्रद्धा, विश्वास ठेवत असाल तितकेच तुम्ही तुमचे कार्य अपुरे असलेले देखील पूर्ण होताना अनुभव करणार आहात. त्या अनुभवांसाठी देव तुम्हाला सज्ज करत आहे. जर तुम्ही सज्ज असाल तर होय म्हणा. देव तुमच्या दिशेने इच्छित आशीर्वाद, ते कर्म करण्यासाठी शक्ती, ती विपुलता, ती समृद्धी देत आहेत. काय तुम्ही ते स्वीकारण्यास तत्पर आहात? जर असाल तर होय म्हणा. देवा, मी आशीर्वाद स्वीकार करतो असे टाईप करा. स्वामी शक्तीवर संपूर्ण विश्वास ठेवा. स्वामी माऊली आपले पिता, परमेश्वर आणि सर्व काही आहे. जर तुम्ही देवावर विश्वास ठेवत असाल तर देव तुम्हाला एक नवीन घर देऊ इच्छितात, जे तुमचे स्वप्नांचे पूर्ततेचे केलेले असेल. तुम्ही इच्छित फळ प्राप्त कराल. तुमच्या इच्छा अपेक्षा पूर्ण होऊ लागतील, कारण देव महान आहे. देवाचे कार्य महान आहे. दैवी शक्तीवर विश्वास ठेवा. तुम्ही एका नवीन घरात प्रवेश मिळवणार आहात, कारण ते तुमचे हक्काचे असेल. देवाने ते तुम्हाला आशीर्वादाच्या रूपात दिलेले असेल. तुम्ही जी शांततेची आणि प्रसन्नतेची इच्छा देवापुढे प्रगट केली आहे, त्यामुळे देवाने
तुम्हाला आशीर्वादित करण्याचे ठरवले आहे. ती शांतता, तो आनंद आणि खूप काही सुख तुमच्या वाट्याला येणार आहे. जर तुम्ही हे इच्छित सुख आनंद प्राप्त करू इच्छित असाल तर आत्ताच होय देवा मी ते स्वीकार करतो असे टाईप करा. या चमत्कारांचा साक्षीदार होण्यासाठी तुम्ही जर सज्ज असाल तर आत्ताच होय देवा टाईप करून या संदेशाला लाईक करा. तुमच्या प्रियजनांना शेअर करायला विसरू नका. स्वामी माऊलीवर ज्यांची कोणाची भक्ती, श्रद्धा आणि संपूर्ण विश्वास आहे त्यांनी माझा देव महान, माझ्या देवाची शक्ती महान असे टाईप करायला विसरू नका. स्वामी माऊलीचा हा दिव्य संदेश तुमच्यापर्यंत येणे म्हणजे तुमच्यासाठी एक सुखाची पर्वणी आहे. जेव्हा जेव्हा तुम्हाला त्रास होत असेल, दुःख वाटत असेल, काही संघर्ष जाणवत असेल, त्या क्षणाला तुम्ही हा संदेश ऐकाल, त्या क्षणाला तुम्हाला देवाचे बोल ऐकू येतील. तुमच्या मनातील वेदना संपतील, दुःख हरण केल्या जाईल, यातना संपतील, वेदना संपतील आणि तुम्ही ते समाधान प्राप्त कराल जे काही पुढील क्षणात देव तुम्हाला देतील. चमत्कार घडतात कारण त्यावर विश्वास ठेवा. दैवी शक्ती सतत आपल्या आजूबाजूला आहे. ती अनुभव करण्याची आवश्यकता आहे. तुम्ही जर स्वामी शक्ती अनुभवली आहे तर होय म्हणा आणि जर तुम्हाला स्वामी शक्ती अनुभवायची आहे तर मी तत्पर आहे असे टाईप करा. या संपूर्ण विशाल ब्रह्मांडात देवाची दिव्य शक्ती तुमच्यासाठी कार्य करत आहे. जी स्वामींची दिव्य शक्ती जी खरोखर तुमच्यासाठी कार्य करत आहे याची जाणीव ज्या क्षणाला तुम्हाला होईल तेव्हा तुम्ही फक्त श्री स्वामी समर्थ हा जप करा, कारण तो अद्भुत दैवी शक्तीने भरलेला आहे. स्वामी शक्तीवर विश्वास ठेवा. तारक मंत्राचे अनुभव ज्यांनी कुणी घेतले आहेत त्यांनी होय म्हणा आणि मी पुन्हा देवाचे अनुभव घेऊ इच्छितो असे टाईप करा. स्वामींच्या तारक मंत्रात ती तारक शक्ती आहे जी तुमच्या आरोग्याला परिपूर्ण करते. स्वामींची दिव्य शक्ती अगदी या क्षणालाही तुमच्या आजूबाजूला आहे याचा अनुभव तुम्ही नाम जपाने मिळवू शकता. जेव्हा दैवी ऊर्जा तुमच्या आजूबाजूला कार्य करते तेव्हा काही शुभ घटना तुमच्यासोबत घडू लागतात. अद्भुत आश्चर्यकारक घटना घडू लागतात. तुम्ही ज्या इच्छा केल्या आहेत त्या आपोआप तुमच्या पुढे येऊ लागतात. त्या पूर्णत्वास येतात आणि तुम्ही आनंदी होता. काही आनंदाचे क्षण तुम्ही प्राप्त करू लागता. तुम्ही तुमच्या कुटुंबासोबत अगदी आनंदात असता तेव्हा समजून जा की देवाची कृपा होत आहे. देवाचे आशीर्वाद मिळत आहेत. देवाचे चमत्कार घडत आहेत. तेव्हा श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. देव अगदी या क्षणाला सुद्धा तुमच्यासाठी कार्य करत आहे. ही भावना फार मोठी आहे. जो कोणी मनापासून स्वामींना प्रार्थना करत आहे त्याला ते दिसून येईल की स्वामी माझ्यासाठी कार्य करत आहे. तेव्हा तो आपोआप स्वामी पुढे नतमस्तक होईल, कारण देवाचे अफाट अनंत कार्य आपल्या जन्माआधीही सुरू होते आणि ते अविरत सुरू राहील, कारण देव महान आहे. देवाचे कार्य महान आहे. देव तुम्हाला वेदनेच्या गावातून बाहेर काढत आहे आणि विपुलतेच्या आनंदाच्या हंगामात पाठवत आहेत. काय तुम्ही ते आशीर्वाद स्वीकार करण्यास तयार आहात? जर तयार असाल तर होय म्हणून पुढे पाऊल टाका. तुम्ही पुढे पाऊल टाकल्यावर तुम्हाला देवाचा दिव्य प्रकाश दिसू लागेल. तुमच्या वेदना, दुःख हरण केल्या जातील. प्रिय स्वामी भक्तांनो, तुम्ही हा संदेश ऐकत असताना जी काही प्रार्थना केली आहे ती स्वामी स्वीकार करतील. तुम्ही वेदनेच्या, दुःखाच्या गावातून बाहेर पडाल आणि आनंदाच्या आणि खूप काही समृद्धीच्या गावात प्रवेश कराल. आज तुम्ही एक आर्थिक चमत्कार प्राप्त कराल जो तुमच्यासाठी खूप काही दिवसांनी घडत आहे. तुमच्यासाठी ते आशीर्वाद मोठे आहेत, कारण ते स्वामीमुळेच तुम्ही प्राप्त केले आहेत. ज्यांच्या त्या वेदना, दुःख हरण झाल्या आहेत त्यांनी होय म्हणा आणि स्वामींची शक्ती मला हवी आहे असे टाईप करा. अद्भुत देवाची शक्ती तुम्ही प्राप्त करत असताना काहीही, कोणत्याही गोष्टींना भिवू नका, घाबरू नका आणि जे कोणी तुमच्यासाठी ताण, तणाव, संघर्ष निर्माण करतात किंवा वेदना, दुःख देण्याचा प्रयत्न करतात त्यांना वारंवार आठव करू नका. त्याऐवजी देवाची आठवण करा, कारण देवच
तुमच्यासाठी कल्याणकारी आशीर्वाद घेऊन येत आहेत. तुमच्यासाठी सुख, समृद्धी, आरोग्य प्रदान करत आहे. ज्या क्षणाला तुम्ही देवाचे स्मरण कराल तेव्हा तेव्हा तुमच्यासाठी अद्भुत चमत्कार घडतील. जे दैवी असतील, जे तुम्ही कधी पहिले अनुभव केलेले नसतील, ते सुद्धा तुमच्या दिशेने येऊ लागतील आणि तुम्ही परिपूर्ण व्हाल. तुम्ही आनंदित व्हाल आणि तुम्ही विपुलता, समृद्धी, आरोग्य आणि आनंदाने परिपूर्ण व्हाल. देव म्हणतात, हम गया नहीं जिंदा है. या माझ्या अभय वचनावर जो कोणी विश्वास ठेवतो त्याला कधीही अंधारातून चालण्याची आवश्यकता पडत नाही. माझा दिव्य प्रकाश त्याला ऊर्जेप्रमाणे प्राप्त होतो आणि ती त्याला ऊर्जा प्राप्त होताच तो त्याच्या समस्येचे समाधान देखील करू शकतो. त्याच्यासोबत अद्भुत चमत्कार घडू लागतात आणि तो ज्या काही नकारात्मक ऊर्जेला स्वतःपासून लांब ठेवण्यात यशस्वी ठरतो. कारण जेव्हा ती वाईट ऊर्जा तुम्हाला ग्रासू इच्छिते, तुम्हाला खूप काही त्रास देऊ इच्छिते, ती आहे नकारात्मक ऊर्जा, नकारात्मक विचार आणि तुम्हाला सर्वात त्रास देणारी म्हणजे ते आळस. आळस जेव्हा तुमच्यात शिरतात तेव्हा तुम्हाला प्रत्येक गोष्ट नकोशी वाटू लागते. तेव्हा त्या नकारात्मक ऊर्जेपासून लांब राहण्यासाठी, स्वतःचे संरक्षण करण्यासाठी लवकर सकाळी उठणे सुरू करा. देवाचे ध्यान, चिंतन करत राहा, कारण ते तुमच्यासाठी अधिक सुखकर आहे आणि तुम्हाला अधिक ऊर्जावान बनवणारे आहे. देवाची प्रतीक्षा तुम्ही करत आहात तेव्हा देव नक्कीच तुमच्याकडे येतील, तुम्हाला दर्शन देतील. यावर विश्वास ठेवा. ज्यांनी कोणी स्वामींचे ध्यान केले आहे, नाम जप केले आहे, त्यांना नक्कीच स्वामींचे दर्शनही होईल. स्वामींची प्रतीक्षा तेच करत आहेत जे स्वामीवर विश्वास ठेवतात. म्हणून माझा देव महान, माझे स्वामी महान असे लिहायला विसरू नका. स्वामी माऊलीचा हा पवित्र संदेश जिथे कुठे ऐकला जाईल ती जागा पवित्र होईल. ऐकणारे मन, हृदय पवित्र होईल. तुमच्यात ती सकारात्मक ऊर्जा प्रवेश करेल आणि तुमच्या प्रत्येक कार्यात तुम्ही यशस्वी व्हाल. आज तुम्हाला एक आनंदाची बातमी मिळणार आहे. ती तुमची आर्थिक संपन्नता वाढवणारी असेल, ऊर्जा वाढवणारी असेल. तुम्ही जे काही कष्ट केलेले आहे त्या कष्टाचे फळ तुम्हाला मिळण्याचा दिवस आला आहे. आता तुम्ही योग्य मार्गावर आहात, कारण देवाने तुमच्या कष्टाचे फळ तुम्हाला दिले आहे. तुमचा विश्वास बसला आहे की तुम्ही जे काही कष्ट करत आहात ते निरर्थक नाही, ते वाया जात नाही, कारण ते योग्य तऱ्हेने देव तुम्हाला प्राप्त करून देत आहेत. त्यासोबत तुमच्या कुटुंबातील आनंद अधिक वाढणार आहे, कारण तुम्ही लवकरच एक आनंदाची बातमीने परिपूर्ण होणार आहात. तुम्ही तुमच्या वेदना, दुःख, त्रास स्वामींना सांगू शकता, कारण देव तुम्हाला त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग नक्कीच दाखवतील. देवाचे मार्ग जे अनुसरतात त्यांना कधीही इतरत्र भटकावे लागत नाही. जीवनातील काही लोक जे खूप काही तुम्हाला त्रास देत आहेत ते देखील तुमच्यापासून दूर केले जातील. देवावर विश्वास ठेवा, कारण देव तुमच्यासाठी चमत्कारिक आशीर्वाद पाठवत आहे. आज जरी तुम्हाला असे वाटत असेल की खूप काही वेळ गेला आहे, खूप काही गोष्टी अशा घडल्या आहेत ज्या मला आवडत नाहीत, पण देवाने तुमच्यासाठी काही नवीन मार्ग तयार केले आहेत. त्या नवीन मार्गांना स्वीकार करण्यासाठी तुम्ही तयार असाल तर होय म्हणून पुढे पाऊल टाका आणि तुम्ही चमत्कार अनुभव कराल. देव तुम्हाला आज सांगू इच्छितात की तुम्ही आनंद प्राप्त करणार आहात. मागील काळातील जे काही दुःख, त्रास सहन केले आहे त्यातून मिळणारेही काहीतरी तुम्हाला विलक्षण आहे. ते प्राप्त करण्यासाठी तुम्ही तयार आहात. चिंता करू नका, रडत वेळ घालवू नका, कारण तुमचा देव तुमच्या पुढे आहे. तुमच्या इच्छा, अपेक्षा पूर्ण करणारा देव जेव्हा तुमच्या सोबत आहे तेव्हा तुम्हाला कुठेही घाबरण्याची आवश्यकता नाही. ज्या काही लोकांनी तुमच्यासाठी ताण, तणाव, संघर्ष आणि काही पीडा निर्माण केल्या आहेत त्या सर्व काही अगदी या क्षणाला हा संदेश ऐकतानाच संपणार आहे. तुमच्या वेदना आनंदात परिवर्तन करून देव तुम्हाला देणार आहे आणि तो आनंद आणि ते स्मित हास्य पुन्हा तुम्ही एकदा देवाला दाखवणार आहात. त्यासाठी तयार व्हा, सज्ज व्हा, कारण एक आनंदाची बातमी जी तुमच्या मनाला फुलवून टाकणार आहे, तुम्हाला आनंदित करणार आहे, ती येत आहे. ती तुमची आर्थिक संपत्ती असू शकते, कुणाचे एखादे न होणारे कार्य असू शकते, कुणाला न मिळालेले प्रेम असू शकते आणि कुणाला आपल्या कार्यात मिळालेले यश असू शकते. जर तुम्ही हे आशीर्वाद प्राप्त करू इच्छित असाल तर तुम्ही आताच श्रीमंत व्हाल, कारण तुम्ही आनंदी व्हाल. जे कोणी मनाने श्रीमंत आहेत ते अगदी आनंदी आहेत. तेव्हाच देवाची कृपा होते. देवावर विश्वास ठेवा, कारण कधीही
देव तुम्हाला कुठल्याही क्षणी तो चमत्कार देत आहेत, त्याला स्वीकारण्यास तुम्ही तत्पर आहात? जर तत्पर असाल तर होय देवा, मी ते स्वीकारतो असे टाईप करा. देवाची अद्भुत शक्ती सतत तुमच्या आजूबाजूला आहे. अगदी या क्षणाला सुद्धा ती तुमच्या आजूबाजूला आहे. ती स्वीकार करण्याची क्षमता दाखवा आणि पुढे या. श्री स्वामी समर्थ हा मंत्र अत्यंत पवित्र आहे. हा पवित्र मंत्र म्हणत राहा. एकाग्र मनाने जितका जितका तुम्ही कराल तितके अद्भुत अनुभव तुम्ही कराल. तुमच्या आयुष्यात ज्या काही अनपेक्षित इच्छा आहेत त्या देखील पूर्ण होतील. तुम्ही संपूर्ण जीवनपर्यंत आनंदित असाल आणि तुमच्या अपेक्षा पूर्ण होतील. तुम्ही तुमच्या मुलाबाळांना सुखात आनंदात पाहू शकाल. स्वामींचा जप केल्याने आणि आपल्या मुलाबाळांना ते शिकवल्याने अधिक समृद्धीचे दिवस येतात. स्वामी शक्ती वाढू लागते आणि आपल्या घरातील नकारात्मक ऊर्जा नष्ट केल्या जाते. तारक मंत्राचे तीर्थ बनवून संपूर्ण कुटुंबाने घ्यावे. त्यामुळे तुम्ही अधिक शक्तीचा अनुभव कराल. ज्या काही अर्धवट राहिलेल्या कार्यांना तुम्ही पूर्ण करू इच्छिता तर तारक मंत्रातून ती शक्तीही तुम्हाला मिळणार आहे. त्यासाठी तारक मंत्राचे तीर्थ अवश्य घ्या. जे कोणी काही रोगाने ग्रस्त आहेत, काही आजाराने व्याप्त आहेत, त्यांनी श्रद्धापूर्वक हे जल घेतल्यास त्यांना अत्यंत प्रभावी शक्ती स्वामींची जाणवून त्यांना अद्भुत आश्चर्यकारक अनुभव येऊ लागतात आणि ते सकारात्मक होऊन त्यांच्या शरीरातील त्या वेदना, दुःख सर्व काही संपून जाते आणि त्यांना सुखकर आरोग्याची प्राप्ती होऊ लागते. तुम्ही जर हे अनुभव आधी केले असतील तर कमेंट्समध्ये होय तारक मंत्राचे अनुभव आम्ही घेतले आहेत असे टाईप करा. स्वामींची शक्ती दिव्य आणि महान आहे. स्वामींच्या शक्तीवर विश्वास ठेवल्यास ते आश्चर्यकारक अनुभव येऊ लागतात. तुम्ही जर हे आश्चर्यकारक अनुभव स्वीकार करू इच्छित असाल तर होय देवा, मी स्वीकार करू इच्छितो असे टाईप करा. स्वामी शक्तीवर माझा संपूर्ण विश्वास आहे असे टाईप करा. स्वामी माऊली तुमच्या प्रत्येक इच्छेला पूर्ण करोत. तुम्हाला आरोग्य, समाधान, मान सन्मान आणि दीर्घायुष्य करोत ही स्वामी माऊली चरणी प्रार्थना. केलेली सेवा स्वामी चरणी अर्पण करते. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.